बहुत बढ़िया लीडरशिप है। आए थे खुद के हेल्प के लिए, आज देखिए कि कितना बड़ा इच्छा बुद्धि कॉल है। मुझे भी बहुत गर्व महसूस हो रहा है आज के दिन। तो मैं बहुत एक्साइटेड हूँ आज का एक्सरसाइज करने के लिए। ओके, तो मेरे साथ है नाइट वर्क। ओके, जब हम एक्सरसाइज करते हैं तो दिल की धड़कनें थोड़ी सी तेज होती है, और इसको कंट्रोल करने के लिए नाइट वर्क से एल आर्जिनिन न्यूट्रिशन है, जो हमारे दिल को, दिल की अच्छी हेल्थ के लिए मोस्ट इम्पोर्टेंट है। उसके साथ ऑलरेडी एक्सरसाइज स्टार्ट करने से पहले हमें एनर्जी ड्रिंक लेना बहुत जरूरी है। ओके, तो 10 मिनट पहले ऑलरेडी एक ग्लास मेरा खत्म हुआ है। अभी ये बीच में जब सांस फूलने लगती है, ओके, थकान महसूस होती है, तो बीच में हम ये बीच में लेंगे। ओके, तो आज जो है 45 मिनट एक्सरसाइज आपके साथ में एंजॉय करने वाला हूँ। ओके, और 100% 500 से ज्यादा कैलोरीज हमारी आज बर्न होने वाली है। ओके, तो आप एक्साइटेड हो मेरे साथ एक्सरसाइज करने के लिए? मैं तो बहुत एक्साइटेड हूँ आज 45 मिनट एक्सरसाइज इच्छा पूर्ति कॉल के ऊपर करने के लिए। ओके, तो चलो लीडर। येस यस, येस, तो थँक्यू व्हेरी मच सर. आणि मी खूप एक्सायटेड आहे आणि खरंच स्वतःला भाग्यवान समजते. आज माझ्या ग्रेट गुरूंसाठी चेअरअप करण्याचा मौका मला मिळालेला आहे, ज्यांनी स्वतः हा चेअरअप करून आम्हाला घडवलेला आहे. आणि आज अशा ग्रेट गुरूंसाठी नक्कीच ही संधी मला मिळालेली आहे. तो हम भी एंजॉय करने वाले हैं. चलिए स्टार्ट करते हैं ग्रेट गुरु के साथ. यस, चलो ओके लीडर्स। यस सर. ग्रेट मॉर्निंग ऑल ऑफ यू. या सुंदर दिवसाच्या दुसऱ्या सेशनला सुरुवात झालेली आहे आणि नक्कीच सर्वांना माहित आहे इच्छापूर्ती देवा हेल्थ अँड वेलनेस फॅमिलीचे सर्व म्हणून झाले राव सर. आज नक्कीच इच्छापूर्ती कॉलवरती वर्कआउट करण्यासाठी नक्कीच ते आलेले आहेत. आणि अमेझिंग सर्वांसाठी सोने पे सुहागायचा दिन आहे. तर नक्कीच सरांसोबत सर्वांनी प्रॉपर स्टेप करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सरांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं सर्वांनी पालन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मला मेसेज यायला लागलेले आहेत, हम जॉईन नहीं हो रहे, जो मौके पे चौका मारता है उसका ही बनता है. तो आज ग्रेट महागुरु के साथ वर्कआउट करने का मौका आपको मिला है. कोई कॅमेरा बंद नाही करेगा. सर्वांनी आपापले कॅमेरे ऑन करून घ्या. ज्या सदस्यांचे कॅमेरे बंद असतील नक्कीच तुम्हाला रिमूव्ह केलं जाईल, आणि जे सदस्य वेटिंगला आहेत त्यांना इन केलं जाईल. तर त्याचा तुम्ही स्वतः जबाबदार असणार आहात. पटापट आपापले कॅमेरे ऑन करून घ्यायचे ऑल लीडर. हजारो लोकांच्या आयुष्यामध्ये बदल ज्या व्यक्तीने घडवलेला आहे, स्वतःची लाईफ चेंज करून अशा अमेझिंग अशा ग्रेट लिडरशिपचा वर्कआउट सुरू झालेला आहे. तर नक्कीच सर्वांनी त्यांना फॉलो करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यांच्या प्रत्येक स्टेपला मॅच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सरांनी सांगितलं त्या पद्धतीने एनर्जी ड्रिंक, एनर्जी बूस्टर रेडी ठेवायचं आहे, क्योंकि धमाका होने वाला है. वाव, ग्रेट डायनामिक लेडी कविता जाधव मैम, नवी मुंबई देवा हेल्थ एंड वेलनेस सेंटर घनसोली से मचिंद्र राजकर सर, मुलुंड से लाइव वर्कआउट सुमन आढ़ाव सर, और आढ़ाव मैम, सुमन आढ़ाव मैम और सर वाशिम से लाइव वर्कआउट ग्रेट डायनामिक लेडी नीलम जाधव मैम, नवी मुंबई देवा हेल्थ एंड वेलनेस सेंटर घनसोली से ग्रेट डायमंड लीडर सुदर्शन पाटिल सर, बहुत बढ़िया. यस, मीना मुंडे मैम हिंगोली से ग्रेट आरोग्य सलाहकार सारिका अग्रवाल मैम, राजेश अग्रवाल सर हिंगोली से लाइव वर्कआउट, प्रियंका होले मैम खेड़मन सर से लाइव वर्कआउट, मेघा पाटिल मैम वाशी नवी मुंबई से, सोनाली लोंडे मैम नवी मुंबई से लाइव वर्कआउट, बहुत बढ़िया. ग्रेट लीडर कांचन खिलारी मैम हिंगोली से लाइव वर्कआउट, मंगल बत्ते मैम राजनांदगांव महागठबंधन से लाइव वर्कआउट मैम, बहुत ही बढ़िया. सिटी सिंधे मैम गोरेगांव से लाइव वर्कआउट को सेंटर को पर करना से ऑल लीडरशिप आरोग्य सलाहकार सुनीता हुले मैम अपने टीम के साथ ग्रेट लवली डबल चार सातारा से पाडोळे मैम एंड पाडोळे सर, नितिन भोगल सर नवी मुंबई वासी से, शारदा हेल्थ एंड वेलनेस सेंटर हिंगोली से ग्रेट लीडर की ग्रेट टीम. वाह, बहुत बढ़िया. सुनंदा गवळी मैम कामोटा से लाइव वर्कआउट, शारदा पाडोळे मैम बहुत ही बढ़िया अमेजिंग.
सत्यभामा वाळुंज मॅम खूप छान. फैमिली हेल्थ एंड वेलनेस सेंटर हिंगोली से ग्रेट डायमंड लीडर रहमान शेख सर, बहुत ही बढ़िया अमेजिंग. आशा गुंजाल मैम बहुत ही बढ़िया. ग्रेट डायमंड लीडर सीनियर क्राइम पीआई उमेश गवळी सर बेलापुर से लाइव वर्कआउट. रामदास टेंडे सर ग्रेट लीडर पुणे से लाइव वर्कआउट. वाह बहुत बढ़िया अमेजिंग. विश्वनाथ ओमड़े सर खिलार सातारा से. डॉक्टर कदम जे सर वाह बहुत बढ़िया वाशी से लाइव वर्कआउट. श्रीलता नायर मैम अपने टीम के साथ, क्या बात है बहुत बढ़िया. कोपरखेना से लाइव वर्कआउट. अलका बेंद्रे मैम नवी मुंबई कंसोली से लाइव वर्कआउट बहुत ही बढ़िया अमेजिंग. पूर्णिमा कदम मैम बहुत ही बढ़िया. ऑल लीडरशिप प्रॉपर कैमरा सेटिंग के साथ, क्या बात है. ग्रेट डायमंड लीडर अरविंद अडाव सर जुई नगर से लाइव वर्कआउट बहुत ही बढ़िया अमेजिंग. ग्रेट डायनामिक लेडी जिनको हम बुलेट ट्रेन बोलते हैं, वैशाली रावखरे मैम अपने टीम के साथ. शांताराम कंसे सर अपने फॅमिली के साथ. हे ग्रुप असतील, ग्रुपने एकच कॅमेरा ऑन करा, बाकीचे कॅमेरे बंद करा. खूप सारे सदस्य वेटिंगला आहेत, नक्कीच त्यांना एंट्री मिळेल. ग्रुप वर्कआउट. मनीषा कंसे मैम बहुत ही बढ़िया. अभिलाषा जुनगरे मैम अमेजिंग. यस नीलम माने मैम पुणे से लाइव वर्कआउट. नेहल आवड़े मैम माळे फटा से लाइव वर्कआउट. गुले सर चलिए बहुत ही बढ़िया कोशिश सर. कॅमेरा प्रॉपर सेट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपली बॉडी पायापासून डोक्यापर्यंत शो होते का ह्याची खात्री करून घ्यायची आहे सर्वांनी. यस अनिता पाटील मैम चलिए बहुत बढ़िया. मनीषा गुंजाळ मैम खूप छान प्रयत्न. यस नम्रता पिंगळे मैम बहुत ही बढ़िया अमेजिंग. मीना साबळे मैम बहुत बढ़िया. अधिका शिळमकर मैम खूप छान. यस ग्रेट डायनामिक लेडी बहुत ही बढ़िया अमेजिंग. दीपाली घन मैम शारदा हेल्थ एंड वेलनेस सेंटर सेकंड ब्रांच. वाओ बहुत बढ़िया. ग्रुप वर्कआउट त्यांचे जास्त कॅमेरे जर ऑन असतील तर ते बंद करायचे आहेत. एका कॅमेऱ्यावरती वर्कआउट करायचं आहे. खूप सारे सदस्य वेटिंगला आहेत तर त्यांना एंट्री द्यायची आहे. ग्रेट गुरूंच्या अमेझिंग असा वर्कआउट, नक्कीच त्यांना सुद्धा अनुभव घेण्याची संधी द्यायची आहे. अमेजिंग. जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है और जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है. बहुत बढ़िया लीडरशिप. ज्यांना पाहून आम्ही घडलेलो आहोत असे ग्रेट लीडर भानुदास भालेराव सर आज आपल्या कॉलवरती आहेत आणि नक्कीच सर्वांनी या संधीचा फायदा घ्यायचा आहे. सरांना प्रॉपर फॉलो करण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्वतःच्या लाईफ मध्ये चेंज करून हजारो लोकांचं लाईफ चेंज केलेले आहेत असे ग्रेट डायमंड लीडर आज आपल्या कॉलला लागलेले आहेत. तर नक्कीच अमेझिंग. डायमंड लीडर ऋषिकेश घुगे सर हिंगोली से. वाह क्या बात है बहुत ही बढ़िया. जे सदस्य प्रॉपर सरांना मॅच करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यांना नक्कीच स्पॉटलाइट घेतलं जाईल आणि नक्कीच संधी मिळणार आहे सरांसोबत वर्कआउट करण्याचा. वाव संजीवनी मॅम बहुत ही बढ़िया. अर्जुन है तू ये तेरा कुरुक्षेत्र है, तेरा कर्म ही शस्त्र है. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, लेकिन उसके लिए कोशिश करनी पड़ती है. देखने वालों देखने से फैट क्लास नहीं होता, उसके लिए वर्कआउट करना पड़ता है और कैमरा ऑन करना पड़ता है. स्लीपिंग मोड मधून बॉडी ऍक्टिव्ह मोड मध्ये येण्यासाठी प्रॉपर वॉर्म अप गरजेचं आहे आणि नक्कीच सर्वांनी डायमंड लीडर भानुदास भालेराव सरांसोबत प्रॉपर वॉर्म अप करून घ्यायचं आहे आणि नक्कीच थोड्याच वेळात हाय इंटेन्सिटी वर्कआउट कडे आपण जाणार आहोत. त्या अगोदर प्रॉपर वॉर्म अप करून घ्यायचं आहे. कोणीही डायरेक्ट हाय इंटेन्सिटी वर्कआउटला सुरुवात करणार नाहीये. प्रॉपर ग्रेट लीडरला फॉलो करायचं आहे, प्रॉपर सिस्टमला फॉलो करायचं आहे, तभी तो आपका प्रॉपर रिझल्ट आने वाला है. आणि सर्वांनी शेवटपर्यंत कॉलवरती टिकून राहायचं आहे. ग्रेट डायमंड लीडरचा अमेझिंग रिझल्ट, अमेझिंग मार्गदर्शन तुम्हाला लाभणार आहे. न्यू करणार नाहीये. बहुत बढ़िया अमेझिंग.
करण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्याच्या हॅपीनेसला मॅच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बहुत बढ़िया ऑल लीडरशिप। चलो सॉन्ग तो बजने वाला है, सॉन्ग के लिए चलिए अभी धमाका करेंगे, ग्रेट लीडर के साथ आगे बढ़ेंगे। वाह बहुत बढ़िया, अपनी अपनी एनर्जी को एनालिसिस करना है, हमारी एनर्जी कहाँ बढ़ रही है वो देखना है। चालू हुआ है, आज का होने वाला है। वाह बहुत बढ़िया, बहुत बढ़िया ऑल लीडरशिप। कोई टेंशन में वर्कआउट नहीं करेगा, कॅमेरे अजूनही बंद आहेत, त्यांच्यासाठी नक्की सूचना तुम्हाला रिमूव्ह केला जाईल जर कॅमेरे ऑन केले नाही तर, कारण खूप सारे सदस्य वेटिंगला आहेत। तुमचे कॅमेरे जर ऑन नसतील तर रिमूव्ह करून घ्या स्वतःला रिमूव्ह करून घ्या, खूप सारे सदस्य वेटिंग आहेत। जर फक्त बघत असाल तर स्वतःला रिमूव्ह करून घ्या। बहुत बढ़िया,
कैसी है हया तेरी जो तू पलकों को झुकाए। वाह अमेजिंग, बहुत ही बढ़िया, क्या बात है। नजरें मिलते ही नजरों से नजरों को चुराए। कैसी है हया तेरी जो तू पलकों को झुकाए। सब जो खुशियां है उसको निभाले तो, और जो घर लेता है उसको टाले तो। तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैना मदक बर्फी। क्या बात है, क्या बात तेरी है। झलक शर्फी श्रीवल्ली रातें प्रॉपर करे सेट कर रहे हैं उसको, बहरती। क्या बात है। यस, चलिए नवी मुंबई देवा को ऊपर करके चलो। चलिए फैमिली है सब लोग से करी करी चलो। बॉडी तेरे गुण लगता है सामने, मोर सामने ऐसा भी सामी जो कहती हूँ पर तेरे गुण लगता है सामने, मोर सामने तेरे पीछे पीछे चलूं जैसे, तेरे पीछे पीछे चलूं जैसे मंदिर की सीढ़ी पे चढ़ूं सामने, तेरे बगल में चलूं जैसे चलिए हमारे रानी मोर सामने। पूजा तेरी चाह तेरी नजर दी चाहे दे प्रेम नगर सामने। आजा सामने बलम सामने परम सामने सनम सामने, अरे सामने आजा सामने बलम सामने परम सामने सनम सामने। हर शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव हर शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव चलिए हाथ जैसे वर्कआउट का शुरुआत होगी। कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम। यस ओके। तो खाली ये वॉर्म अप था आणि बघू शकताय घाम स्टार्ट झालेला। ओके, तो ये खाली ट्रेलर था, अभी पिक्चर बाकी है। चलो भैया, आप अपना एनर्जी लीजिए और आपके मेरे साथ ही लाइन में। ओके, आप दोनों भी ले सकते हो, एनर्जी बूस्टर भी ले सकते हो। आपके पास जो है वो लीजिए और धमाका करेंगे हम अगले 45 मिनट। सर वाट लग गई है सबकी, अभी वार्म अप में ही थक चुके हैं, अभी देखना है आगे क्या हो रहा है। चलिए यस प्रॉपर स्टेप को फॉलो करना है, लेकिन छोटा सा वेरीफाइजर का भी करेगा सिर्फ प्रॉपर इंटेंसिटी वर्कआउट। हर हर शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव हर शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव।
प्रॉपर स्टेप का धमाका देखते हैं। चलिए न्यू स्टेप के साथ आगे बढ़ेंगे। वाह, कमल से बहुत नीचे है। क्या बात है। चलिए साइड साइड में भी करेंगे, प्रॉपर स्टेप का फॉलो करेंगे। वाह, अमेजिंग।
मन फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा कुलकंद केलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा या फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा कुलकंद केलवा कौतुक करावं तेवढं कमी आहे. प्रॉपर स्टेपचा फॉलो करण्याचा प्रयत्न करत आहात. हे देखो हमारे डायमंड लीडर पाटील सर लोढ़ा मुंबई से लाइव वर्कआउट चलिए शारदा इंटरवेंशन सेंटर चलिए शारदा इंटरवेंशन सेंटर बहुत बढ़िया. चलिए लवली का पास करते हैं अच्छे नाम. वाह बहुत बढ़िया बहुत बढ़िया बहुत बढ़िया. चलिए निकालो सर. बहुत बढ़िया. मौका दिलाया लेकिन देखते स्टार्ट ग्रेट लीडरशिप के साथ आगे बढ़ेंगे. जाएंगे हमारे डायमंड लीडर के पास. चलिए कोई रुकेगा नहीं, कोई थकेगा नहीं और कोई मैदान छोड़ के चांदी की डाल भागेगा. पर सोने का मोर, सोने का मोर नीचे का चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर के साथ और चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर चांदी की डाल पर सोने का मोर. वाह अमेजिंग. देख सकते हैं प्रॉपर स्टेप के साथ ट्राई करना है लीडरशिप. क्या बात है. बहुत ही बढ़िया बहुत बढ़िया. चलिए मौसम बड़ा बेईमान है, दिल ये मेरा हमारे परेशान है. फॉलो मौसम बड़ा
की डाल पर सोने का मोर, सोने का मोर। फॉलो करेंगे तेरी मटकी तोड़ेंगे, ऐसे हम न छोड़ेंगे। तेरी मटकी तोड़ेंगे, ऐसे हम न छोड़ेंगे। मौसम जवानी के ना बीत जाए। चलो ओके, बॉम्बे एक्सरसाइज आज करनी बस एक्सरसाइज है, यानी कि मुझे 10 मिनट की। तर चलो आप भी एनर्जी ड्रिंक, एनर्जी बूस्टर नाईट ले सकते हो, ओके। सर्वांनी चलो एनर्जी ड्रिंक, एनर्जी बूस्टर घ्यायचंय. ब्रेक दिलेला आहे सरांनी 1 मिनिटाचा. तर चलो एनर्जी ड्रिंक, एनर्जी ओके बूस्टर और बांबू किस्सा सुनाए कि हम भी सुनाए, चोरों के घर भी आते हैं चोर, चोरों के घर भी आते हैं चोर। आपल्या फॅटला जर्नी मध्ये प्रत्येक स्टेप तितकीच महत्वाची आहे आणि नक्कीच त्याप्रमाणे आपला वर्कआउट चांदी डिझाईन की केलेला डाल आहे. पर प्रत्येक सोने step का ला मोर, follow करायचं आहे. सोने का मोर। स्वतःच्या मनाने व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करायचा. चांदी की डाल पर सोने का मोर, ताक 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 करे नीचे का क्या बात है, क्या बात है, बहुत बढ़िया. ये देखो हमारी बुलेट ट्रेन. चलो बिलार सातारा से लवली कपल का धमाका. क्या बात है. यस, हम जाने वाले हैं ग्रेट लीडर के पास. चलिए सॉन्ग के लिए कोई नहीं रुकने वाला, कोई नहीं थकने वाला है. वाह, ये देखो ग्रेट आरोग्य कलाकार. خفت وراكم تيمتاتي مغرد سدع ميشا الشير كده كتير क्या बात है, बहुत बढ़िया. एनर्जी और
चलिए सॉन्ग तो बजने वाला है, सॉन्ग के लिए कोई नहीं रुकेगा। चलिए नील सर, चलिए चलिए, बहुत बढ़िया। जाएंगे डायमंड मेरा देश अपना स्टार पहले में से चलिए 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 डॉक्टर कदमकर, डॉक्टर जे कदमकर, डॉक्टर कदमकर चलिए। चलो न्यूज़ से धमाका करेंगे, नए मीडिया के साथ आगे बढ़ेंगे। Amazing, क्या बात है, बहुत ही बढ़िया, बहुत बढ़िया। जिंदगी हर एक को मौका देती है, देखना है, मौका मारता है, बहुत बढ़िया। चलिए चलिए उमेश गौरी सर, देख सकते हो एनर्जी और हैप्पीनेस का। वाह बहुत बढ़िया, सीनियर साइज है उमेश गौरी सर, बहुत बढ़िया है। चलिए यार, बहुत बढ़िया, क्या बात है। चलिए कोई रुकेगा नहीं, कोई चलेगा नहीं, चलिए क्या बात है। वाओ चलिए हम प्रॉपर स्टेप ऑफ गेजेस। वाओ वाओ बकरी, क्या बात है। प्रयत्न करायचे सर्वांनी। चलिए न्यू सॉन्ग का धमाका होने वाला है, न्यू स्टेप्स के साथ, ग्रेट लीडरशिप के साथ आगे बढ़ेंगे। हम कहते क्रॉस हे मला भरलं तुझं वारग, मी तुझा उमेदवार ग, तुझ्या एका मतासाठी माझं काळीज Zero figure तुझ्या का एका धमाका होने वाला मतासाठी है। माझं काळीज जवा बघतीस तू माझ्याकडे, जवा बघतीस तू माझ्याकडे, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय, हे जवा बघतीस तू माझ्याकडे, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय। मैदान छोड़ने तो नहीं भागेगा। अमेजिंग सेशन का अमेजिंग नजारा, क्या बात है। बहुत देता मी राहीन दक्ष ग, तुझ्यावरी लक्ष फक्त हाच माझा पक्ष ग, क्या बात है, क्या बात है। ए तू आवाज देता मी राहीन दक्ष ग, तुझ्यावरी लक्ष फक्त हाच माझा पक्ष ग, मी दमलो माग लागून रात रात काढली जागून, तू दिसली नाही की मला
मनात या भीतीच वार सुटतय जवा बघतीस तू माझ्याकडे हे जवा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झालं सारखं वाटतंय जवा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झालं सारखं वाटतंय पण माझं काय रवला आय लव्ह यूचा झेंडा ग हे तुझ्या माग माग किती घोर त्यात गोंड ग पण माझ्या काळ जात रवला आय लव्ह यूचा झेंडा ग हे तुझ्यासाठी धडपड प्रेमाचं मिशन फडफड किती आवरू मनाला मन दचकून उठतय जवा बघतीस तू माझ्याकडे हे जवा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय जवा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय क्या बात है बहुत बढ़िया बहुत बढ़िया चलिए सॉन्ग के लिए कोई नहीं रुकेगा सॉन्ग तो बजने वाला है अमेजिंग 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 ये देखो हमारे ग्रेट डायमंड लीडर सोनू यादव सर बहुत बढ़िया सर चलिए पाटलांचा बैल गाणा गाणा त्याने घाटात केला हिराणा बहुत बढ़िया कोशिश सर लाखात नंबर 1 आपल्या गावचा हाय बैल जोडा चलिए बहुत ही बढ़िया चलिए उतारना देखिए मौका मिल रहा है तो मौका मिल रहा है मुझे पॉसिबल हो रहा है उसके पास आने की अगर यहाँ क्या हो रहा है पाटलांचा बैल क्या रे सोनाली शेंडे मैम चलिए आपको मौका मिला है आपके पास कैमरा है पाटलांचा बैल गाणा चलिए गाणा त्या घाटात केला हिराणा पाटलांचा बैल गाणा गाणा त्याने घाटात केला हिराणा पाटलांचा बैल गाणा गाणा त्याने घाटात केला हिराणा क्या बात है चलिए आप गाने भी जल्दी चलिए यहाँ सुनता नहीं मैं वाह बहुत बढ़िया क्या बात है बहुत बढ़िया अमेजिंग हर एक को मौका मिले कोशिश तो मैं कर रही थी सिद्धे मैम बहुत बढ़िया जाएंगे हम ग्रेट डायमंड लीडर के पास यार झळ बैल गाड्याचा घाटामध्ये हिशोबत तोया धुळ उडवून कसा वाऱ्यावानी पळतोया वारी पाहून ती भल्या भल्या उठतोया हाय इंटेन्सिटी वर्कआउट करणं खूप गरजेचं आहे आणि नक्कीच आपण जो वर्कआउट करतो त्याच्या खऱ्या अर्थाने जर बेनिफिट आपल्याला हवा असेल तर प्रॉपर स्ट्रेचिंग करून घ्यायचं आहे कूल डाऊन करून घ्यायचं आहे बॉडीला या चलो लीडर बरोबर यस सर सॉन्ग बंद करू यस यस चलो काय यस सर प्रॉपर सरांना फॉलो करायचं आहे प्रॉपर कूल डाऊन करून घ्यायचं आहे यस चलो लीडर्स फॉलो
ही लीव होणार नाहीये. अमेझिंग असं मार्गदर्शन सरांचं होणार आहे. शेवटपर्यंत कॉलवरती टिकून राहायचंय. One. Yes. 1, 2, 3, 4, 5. Slow के leaders. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. माने सब मैम 1, 2, 3, 4, 5. Reverse 1, 2, 3, 4, 5. Down 1, 2, 3, 4, 5. ओके फाइव आंसर ठेवा ये देखो ऐसे 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. ओके पायाचा क्रॉस ठेवा हात लॉक खाली प्रेस करायचे ओके ये देखो 1, 2, 3, 4, 5. So next 1, 2, 3, 4, 5. चलो ये देखो 1, 2, 3, 4, 5. ओके पाय अंतर ठेवा दोन्ही हात सरळ 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके यस 1, 2, 3, 4, 5. Reverse 1, 2, 3, 4, 5. So okay 1, 2, 3, 4, 5. चलो 1, 2, 3, 4, 5. Reverse 1, 2, 3, 4, 5. Yes, okay. अभी ये सीधा पकड़ो बैलेंस करा होल्ड करा स्वतःला 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. Okay? Yes. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. Okay? 1, 2, 3, 4, 5. चलो 1, 2, 3, 4, 5. Yes, okay? Yes. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. Yes. 1, 2, 3, 4, 5. चलो ओके खाली बसा गुडघ्यावरती यस अनबिलेबल 45 मिनिट एक्सरसाइज झालेली आहे आपण एन्जॉय केलं 45 मिनिट तुम्ही जर स्मार्ट वॉच लावला असेल तर नक्कीच 600 पेक्षा जास्त कॅलरीज बर्न झाले असतील ओके तो चलो सर्वात प्रथम आपण आपल्या वडिलांसाठी प्रणाम करू आपल्या आजोबा आजोबा आई वडील घरातले सर्व वडीलधारी व्यक्ती सर्वांसाठी मनापासून प्रणाम करायचा आहे नतमस्तक व्हायचंय ज्यांच्यामुळे आपण हे सुंदर जग भेटलेलं आहे त्यानंतर आपल्या गुरूंसाठी मनापासून प्रणाम करा ज्या गुरूंनी आपल्याला घडवलं विद्या दिली
समाजात कसं जगायचं हे शिकवलं. आयुष्यात यशाचा मार्ग दाखवला. असं गुरूंसाठी नतमस्तक व्हायचंय, मनापासून प्रणाम करायचा आहे. त्यानंतर आपण ज्या महापुरुषांना मानतोय देवी देवतांसाठी मनापासून प्रणाम केला. यस. त्यानंतर धरतीमातेसाठी, या वसुंधरेसाठी, पर्यावरणासाठी, पशु पक्षी वृक्ष सर्वांसाठी ज्यांच्यामुळे आपण आपलं सुंदर आयुष्य जगता येतं अशी धरतीमातेसाठी मनापासून प्रणाम करायचा आहे. त्यानंतर आपले वेलनेस कोच, मार्गदर्शक स्वतःसाठी सुद्धा प्रणाम करा. त्यानंतर अच्छे चेअर मास्टर, ग्लोबल इंटरनॅशनल वेलनेस कोच निर्मला भटाणे मॅडम, संदीप सर, विद्या जराटे मॅडम, फुले मॅडम, जे ग्लोबल वेलनेस कोच आहेत, ज्यांच्यामुळे आपल्याला हा सुंदर असा प्लॅटफॉर्म भेटलेला आहे. आपल्या गुरूंसाठी नतमस्तक व्हायचं, प्रणाम करायचा आहे. एकदा स्वतःसाठी सुद्धा मनापासून प्रणाम करा. येस, थँक्यू सो मच. येस येस सर. 2 मिनिट आपण प्रार्थनेसाठी 2 मिनिटं आपण बसून घेऊया. 2 मिनिटासाठी मेडिटेशन. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरिताचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पीयूषाचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड देता बहीण. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिही लोकी. भजिजो आदि पुरुषी, अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये हो आवे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला.
1 2 3 रिलॅक्स. वाव आणि अमेझिंग अमेझिंग असं सेशन झालंय सर. नक्कीच जेव्हापासून मला असं वाटतं कॉल चालू झालाय त्यातलं हे पहिलं एनर्जेटिक सेशन असेल. आणि हे नक्कीच सर्व लीडर्सनी तो अनुभव घेतला. आणि थकून जात होते जेव्हा तुमचे स्टेप्स चालू होते, थांबण्याचा प्रयत्न करत होते. तर नक्कीच आपण आता सरांचं अनमोल असं मार्गदर्शन नक्कीच सर तुमचं करायचंय. आपण नक्कीच ग्रेट लिडरशिप कडे यस गेलेलो यस. सरांची कहाणी सरांच्या जुबानीनं आपण ऐकूया. तर कॅमेरा सेटिंग करतो, जस्ट 1 मिनिट कंटिन्यू करा. ओके. येस येस ना, कॅमेरा सेटिंग करतो, 1 मिनिट फक्त कंटिन्यू करा. यस लिडरशिप, तुम्हाला तुमचा अनुभव शेअर करायचा असेल, तुम्हाला कसं वाटलं सांगायचं असेल सरांच्या सोबत वर्कआउट करून, तर हँड राईज करायचा आहे. सरांसोबत वर्कआउट करून तुम्हाला कसं वाटलं, आपला थोडक्यात अनुभव शेअर करायचा आहे. नक्कीच सरांचं मार्गदर्शन तुम्हाला होणार आहे. यस यस. ग्रेट मॉर्निंग मॅडम, ग्रेट मॉर्निंग भालेराव सर. मॅम, मला जे इंडियन आर्मीच्या 6 महिन्याच्या ट्रेनिंग मध्ये नाही झालं, या 45 मिनिट मध्ये झाला आज. हॅलो यस यस, काय बोलले सर? मॅम, मला 6 महिने इंडियन आर्मीचं ट्रेनिंग केलं, त्या ट्रेनिंग मध्ये जेवढं हे नाही झालं तेवढं आता 45 मिनिटामध्ये झालेलं आहे. वाओ, अमेजिंग एकदम अमेजिंग. तो आप लोग हैप्पी हो? हॅप्पी हॅप्पी मॅडम, एकदम. येस, थँक्यू व्हेरी मच सर, थँक्यू व्हेरी मच. खूप सारे हँड राईज आलेत, आपण 2 मिनिटासाठी जाऊया वैशाली मॅम कडे. यस वैशाली मॅम. येस, ग्रेट मॉर्निंग ऑल लीडर्स. आज खूपच आनंद वाटला ग्रेट गुरु भालेराव सरांसोबत वर्कआउट करताना. आणि पहिल्या वॉर्मअपच्या स्टेप मध्येच आमची फुल एनर्जी डाऊन झाली होती. येस सर. भाई इसके लिए हम बोलते हैं भाई, गुरु गुरु होता है कि नहीं? यस 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 मैम. यस, थैंक यू यस, मैम. थैंक यू वेरी मच, थैंक यू वेरी मच. जाएंगे मीना मुंडे पास मैम के पास. यस मुंडे मैम. ग्रेट मॉर्निंग ऑल, ग्रेट मॉर्निंग मॅम आणि ग्रेट मॉर्निंग सर. खूप मस्त वाटलं खरंच. म्हणजे सरांना फक्त आम्ही मीटिंग्स मध्येच बघितलेलं, वर्कआउट त्यांचा असं बघितला नव्हता लाईव्ह. खूपच भारी होता, एकदम धमाका. वाव, यस, थँक यू व्हेरी मच. ज्यांना पाहून आम्ही पडलेलो आहे असे आपले ग्रेट गुरु, कारण त्यांना पाहून आम्ही वर्कआउट शिकलेलो आहोत. यस, तर थँक्यू वेरी मच, थँक्यू वेरी मच. तो जाएंगे, चलिए अग्रवाल मैम. यस यस यस, ग्रेट मॉर्निंग मैम, ग्रेट मॉर्निंग ऑल ऑफ यू. और थैंक यू वेरी मच आपको, आज भालेराव सर को आपने कॉल पे वर्कआउट करने के लिए इनविटेशन दिया है. मेरी तो शुरुआती वर्कआउट की सर के कॉल से हुई है, भालेराव सर के कॉल से मैंने वर्कआउट शुरू किया था. और ये मेरा बहुत बड़ा सौभाग्य आज मुझे मिला उनके साथ में वर्कआउट करने का. और जो एनर्जेटिक वर्कआउट था ना, रियली अमेजिंग. मतलब ऐसा लग रहा था कि बाप रे, हमारे अभी बहुत कुछ बाकी है हमारा खुद का सीखना. मतलब हम खुद को इतना अच्छा परफेक्ट वर्कआउट करना हम करते हैं ऐसा समझ रहे थे, लेकिन हम कुछ भी नहीं है, जीरो है, जीरो, बिल्कुल जीरो है. सर का एनर्जेटिक वर्कआउट था बहुत अमेजिंग, और डेफिनेटली 500 कैलोरीज बर्न हुआ है आज. यस, थैंक यू वेरी मच सर. यस, बाप बाप होता है, बच्चे बच्चे Yes. होते हैं, है कि नहीं? यस यस, डेफिनेटली यस डेफिनेटली. यस यस, थैंक यू वेरी मच. चलिए हमारे बुलेट ट्रेन के पास जाएंगे. कैसा लगा आपको? ग्रेट मॉर्निंग मॅडम, ग्रेट मॉर्निंग भालेराव सर. माझं आज 6 महिन्याचं स्वप्न आज पूर्ण झालंय. मी खूप दिवसापासून सरांसोबत वर्कआउट करण्याची इच्छा होती, जी माझी आज पूर्ण झाली. अशी तर मी एनर्जेटिक असते, पण सरांसोबत आज वर्कआउट करून खूप छान वाटलंय मला मॅडम. खूप म्हणजे खूप थँक्यू सर. आप ग्रेट, आप सर ग्रेट. ग्रेट है, इसके लिए हम लोग है कि नहीं? ज्यांना पाहून आम्ही घडलेलो आहोत. यस, थँक यू वेरी मच. जाएंगे 2 मिनट के लिए हमारे वर्कआउट क्वीन मास्टर के लिए. येस, ग्रेट मॉर्निंग ऑल ऑफ यू, ग्रेट मॉर्निंग सर. आणि खरोखर आपण नेहमी म्हणतो बाप आखिर बाप होता है, लेकिन उसका सही मतलब हा समझ में आया. 3 फ्रेश एनर्जी ड्रिंक संपले तरीही बॉडी डिटॉक्स झाली, तर नक्कीच कव्हर करायला वेळ लागणार आहे. थँक्यू महागुरु. येस मॅम. यस, देखो एक्साइटमेंट देखना है. चलो जाएंगे 2 मिनट के लिए. आपल्याला नक्कीच भालेराव सरांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे, स्वीट अँड शॉर्ट. चलिए कंसे मॅम, कैसा लगा आज आपको? ग्रेट मॉर्निंग सर. आज खूप छान, म्हणजे मी
1 वर्ष झालं कॉलला जॉईन होऊन. आजच्या इतका एनर्जेटिक वर्कआउट मी अजूनपर्यंत केला नव्हता. ऍक्च्युली मला थोडासा ऍक्सिडेंट झाल्यामुळे 15 तारखेपर्यंत मला वर्कआउट नव्हता करायला सांगितला. पण सरांचा वर्कआउट म्हटल्यानंतर मला एवढा जोश आला. आज मी पूर्ण 45 मिनिटं न थकता वर्कआउट केलेला आहे 1 महिन्यानंतर. थँक्यू सर. थैंक यू मैम, थैंक यू वेरी मच. चलिए 2 मिनट विद्या मैम. आवाज 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 विद्या मैम. आवाज येत नाही मॅडम, आवाज येत नाही. चलिए यस, चलिए लटांबे सर 2 मिनिटं. स्वीट अँड शॉर्ट. आपल्याला ग्रेट महागुरूंचं नक्कीच मार्गदर्शन ऐकायचंय. वर्कआउट चालू असताना खूप साऱ्या सदस्यांचा कोणाला वर्कआउट जॉईन होत नाहीये, परंतु आम्ही रात्री सांगितलं होतं की सर्वात पहिले जॉईन करा, तो जॉईन होणार आहे आणि झोपलेला असं तो झोपलेला असणार आहे. कारण सोने वाले आदमी हमारे ग्रेट मार्क को चलता नहीं है, जो ग्रेट रहेगा वो जॉईन होता. खूप छान वाटलं. भालेराव सर आमचे ग्रेट महागुरु, त्यांनी आरोग्य खूप लोकांना दिले आणि आज तुम्हाला असतात खूप लोकांनी सर तुमच्या एंजॉय केलाय. ग्रेट सर. यस, थैंक यू वेरी मच. तो हम जाएंगे हमारे ग्रेट गुरु के पास जिन्होंने सबको पसीने से नहलाया है. यस, ग्रेट मॉर्निंग सर. येस, ओके. गुड मॉर्निंग लीडरशिप. तर माझा थोडा गळा फसलेला आहे, पण नो प्रॉब्लेम. थोडा आवाज तुम्हाला चेंज लागेल. ओके. तो अनबिलेबल मी फार एन्जॉय केला आणि सगळ्यात एनर्जेटिक लीडर सुद्धा पाहिले. एक से बढ़कर एक परफॉर्मन्स, अमेझिंग म्युझिक सिस्टम, गाणे. ओके, सगळं कसं वातावरण आज जसं म्हणू की फार जल्लोष होता. जसं आपण गणपतीला कसं एन्जॉय करतो, तो दिवस कसा असतो आपला, तर अशा पद्धतीनं आपलं आजचं सेलिब्रेशन झालेलं आहे. मी तर म्हणेल पार्टी झाल्यासारखं झालेलं आहे. येस सर नो. आज वर्कआउट नसून एक जसे आपण पार्टीमध्ये एन्जॉय करतो त्या पद्धतीचा आजचा एक्सरसाइज झालाय. मी सुद्धा फार एन्जॉय केला आजच्या सेशनला. तर फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू म्हणेल संदीप सर, निर्मला मॅडम, त्यानंतर विद्या मॅडम आणि सुनीता मॅडम. ओके, हे सगळे लिडरशिप जे आहे ग्लोबल एक्सपेन्शन टीम मेंबर, तुमच्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. आणि माझी आता ओळख करून देतो. माझं नाव भालेराव भानुदास, बाय बॅकग्राऊंड फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणजेच वन विभागामध्ये जॉब, आणि गेल्या 3.5 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स आहे. काही महिन्यानंतर मला 4 वर्ष कंप्लीट होतील या परिवारासोबत. आलो होतो सुरुवातीला स्वतःच्या हेल्थसाठीच, पण आल्यानंतर म्हणजे आपण जसं म्हणतो ना, इथं आल्यानंतर माणूस जसा आहे तसा राहत नाही. शकल के साथ अकल भी चेंज होती है. 100% ती रियालिटी खरं आहे. कारण त्याच्या आधी मी फार सेल्फिश होतो, स्वतःचा विचार करायचो. आणि नॉर्मली प्रत्येक लाईफमध्ये प्रत्येक जण सेल्फिशच राहतो. ओके, म्हणजे आपण, आपली फॅमिली, इतरांचं आपल्याला असं काही घेणं देणं नसतं. पण इथं आल्यानंतर दोन्ही गोष्टी चेंज होतात. एक तर बॉडी शेप चेंज होतो, ओके, शकल भी चेंज होते, और 100% अकल तो 100% चेंज होते. आपले विचार 100% बदलतात. कारण आपण जसे या ठिकाणी आलात, मी नेहमी सांगतो की तसे तुम्ही शेवटपर्यंत राहणार नाही. एक व्यक्ती म्हणून तुम्ही समाजामध्ये एक इतरांसाठी आदर्श राहणार आहात. कारण हे फक्त वजन कमी करण्याचं माध्यम नसून समाजामध्ये कसं जगायचं, समाजासाठी आपलं योगदान काय, खूप साऱ्या गोष्टी ही फॅमिली शिकवते. यस मॅम, मला होस्ट करा तर मी माझा रिझल्ट सुद्धा मला शेअर करता येईल. तो चलो, माझ्या एनर्जीचा जर काही राज असेल तर बरेच सदस्य म्हणतात की इसका कोई साईड इफेक्ट आहे का, याच्याने काही किडन्या खराब होतील का. ओके, तसे खूप सारे क्वेश्चन असतात. तर गेल्या 3.5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. डे 1 पासून डेली, ओके, सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइम हा आहार माझा डेली बेसिसवरती मी डेली इंटेक करतो. कारण जे न्यूट्रिशन, जे पोषण तत्व ह्याच्यातून मिळतात, जे नॉर्मल बेसिस आहारातून मिळत नाहीत. त्याचबरोबर काही न्यूट्रिशन टॅबलेट डेली बेसिसवरती एक्सरसाइज करण्याच्या अगोदर, जॉईंट सपोर्ट, कॅल्शियम, ऑलरेडी मी न्यूट्रिशन टॅबलेट घेतली होती. तुम्ही पाहिलं नाईट वर्क मी यूज केला होता की आपले जेव्हा हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज करतो तर हार्ट बीट्स आपल्या वाढतात. तर नाईट वर्क सुद्धा मी घेतला होता. एनर्जी ड्रिंक त्यासोबत होतं. म्हणजे खूप सारे न्यूट्रिशन्स आपल्याला घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण हेवी एक्सरसाइज करतो, हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज मध्ये आपल्या खूप साऱ्या कॅलरीज बर्न होतात, घाम खूप निघतो, बॅड टॉक्झिन्स सोबत गुड टॉक्झिन्स, त्याच्यानंतर काही न्यूट्रिशन्स आपल्या बॉडीच्या बाहेर पडतात. ओके, जसे की कॅल्शियम डिफिशियन्सी असेल, कॅल्शियम सुद्धा बाहेर पडतं आणि ते आपल्याला डेली बेसिसवरती आपल्या आहारातून घेणं गरजेचं आहे. तर बघू शकता हे सगळे न्यूट्रिशन्स आहेत मेरे पास. अभी ये है
हर्बल कंट्रोल, ओके, जॉइंट हेल्थ फिर से मैं ले रहा हूँ, ओके, ओमेगा 3 न्यूट्रिशन टैबलेट है, सेल्युलॉस आहे, सेल ऍक्टिव्हेटर बी टॅबलेट आहे, ऍक्टिव्हेटेड फायबर, ओके, मल्टीविटॅमिन्स आता ह्या सगळ्या इंटेक करतोय. तर त्याच्यानंतर बीटा हार्ट असे खूप सारे न्यूट्रिशन्स आहेत की डे वनला आपल्याला ते ऍट अ टाइम आम्ही यूज करतोय. तो चलो अभी ये मैं लेता हूँ कारण ज्याच्यामुळे माझं आयुष्य बदललेलं आहे. कारण याच्यापूर्वी सुद्धा एक्सरसाइज करत होतो, नो रिझल्ट. पण हीच फॅमिली एकच कन्सेप्ट मी चेंज केली, तो म्हणजे डाएट, ओके. तो म्हणजे आपला सकस संतुलित आहार. डेली बेसिस वरती मी, माझी मिसेस, ओके, 4 वर्षाचा बच्चू आहे, आम्ही पूर्ण फॅमिली, ओके, ऑल न्यूट्रिशन यूज करतो. चलो तो अभी मैं ये लेता हूँ और उसके बाद मैं मेरी खुद की स्टोरी शेयर करूंगा, ओके. चलो ये मैं पानी के साथ लेता हूँ. ओके, त्यानंतर हा सकस संतुलित आहार. चलो, ओके. तर चला जस्ट माझी स्टोरी शेयर कर दो. यस, तो आप स्क्रीन के ऊपर देख सकते हो, ये मेरा ही रिझल्ट है, ओके. तो पहिले मैं ऐसे था. तुम्हाला सगळ्यांना विश्वास बसणार नाही, 3.5 वर्षापूर्वी मी असा होतो. हाय ओबिसिटी, वाढलेलं वजन, स्किन पूर्णपणे ब्लॅक झालेली, स्किन मध्ये इम्प्रुव्हमेंट नव्हती, बेली फॅट खूप जास्त होते, लो कॉन्फिडन्स होता आणि सगळ्यात महत्वाचं मी फार आळशी होतो, फार लिझी लाईफस्टाईल, ओके. उशिरा उठणे, सगळ्या ऍक्टिव्हिटी उशिरा, म्हणजे जो आळशी प्राणी असतो तर तुम्हाला माहिती त्याच्या दिवसाच्या ऍक्टिव्हिटी कशा असतात, त्याचा दिवस कसा असतो, ओके. कामामध्ये तो किती ऍक्टिव्ह राहतो. आळशी बोले तो आळशी, ओके, त्याला काही ऑप्शनच नाही. तर तशी लाईफस्टाईल होती माझी. आणि फक्त 3 वर्षात माझं 20 किलो वजन वाढलं होतं. मला माहिती नव्हतं. 2017ला मी जेव्हा ट्रेनिंग पास आउट झालो, ट्रेनिंग पास आउट झाल्यानंतर जेव्हा, ओके, ट्रेनिंग मध्ये असा काही विषय नव्हता. ऑलरेडी आय फिटनेस, ओके, जबरदस्त फिटनेस, कारण त्याशिवाय तर ट्रेनिंग मध्ये सगळ्या ऍक्टिव्हिटी कराव्या लागतात. पण जसा 2017ला ट्रेनिंग पास आउट झालो आणि फील्ड वरती आल्यानंतर एक चेंजेस झाला. म्हणजे पहिलं माझी जी ऍक्टिव्हिटी होत्या, फिजिकल ऍक्टिव्हिटी, त्या पूर्णपणे बंद झाल्या. एक्सरसाइज 0% करत होतो. आहार जो होता तोच आहार कंटिन्यू तोच होता, कारण ज्या डेली बेसिसवरती कॅलरीज बर्न करत होतो त्या कॅलरी बर्न होत नव्हत्या. आणि पाहता पाहता इतक्या झपाट्याने 3 वर्षात 20 किलो माझं वेट वाढलं. हे मला सुद्धा लक्षात आलं नाही की इतक्या झपाट्याने माझी फॅट लॉस, फॅट गेनची प्रोसेस कशी होत चाललेली आहे. बॉडीतले हार्मोन चेंज म्हणा किंवा इतर काय ऍक्टिव्हिटी असतील की मला कंट्रोल होत नव्हतं. माझं वेट 20 किलो मी एक्स्ट्रा होतो, ओव्हरवेट झालो होतं फक्त 2 वर्षामध्ये. 2017 ते 19 पर्यंत खूप वेट वाढलं होतं. नंतर 19 ते 20 मध्ये मी ही जर्नी स्टार्ट केली. 2020ला माझी वेट लॉसची प्रोसेस मी स्टार्ट केली. ते सुद्धा सप्टेंबर 2020ला जस्ट मी फर्स्ट टाइम वेलनेस फॅमिली जॉईन केली. त्यावेळेस माझा सुद्धा विश्वास नव्हता या सगळ्या गोष्टीवरती, कारण त्याच्यापूर्वी 9 महिने मी वेट लॉस करण्यासाठी प्रयत्न केले होते. कारण वजन कमी करण्याचं मेन रिझन माझं वेगळं आहे, तुमचं सुद्धा तसंच असेल. कारण आयुष्यात कधी अपमान झाला किंवा कोणी आपल्याला नाव ठेवलं की मग आपल्याला फार ते इथं लागतं, ओके, ओके, वो बात दिल पे लगती है. तर रियालिटी तीच होती की संचलन परेड होतो पुण्यामध्ये आणि पुण्याच्या संचलन परेड मधून त्या ग्रुपमधून मला बाहेर काढलं होतं. आणि ओबिसिटी असल्यामुळं, ओके, मला तर माहिती होतं की माझा नाईलाज आहे, मी काय करू शकत नव्हतो. ऑलरेडी ओबिसिटी वेट जास्त असल्या कारणामुळे मी बाहेर पडलो होतो. पण मला त्या गोष्टीचा फार राग होता, कारण पूर्ण ग्रुप समोर मला त्या टीम मधून बाहेर काढलं. त्याच्यानंतर ओके, आपण म्हणतो की नाही म्हणलं तरी पर्सनल अपमान होतोच. आणि आपण म्हणतो की जेव्हा एखादी वाईट गोष्ट घडते तर नक्कीच तिथून काहीतरी इतिहास घडत असतो. आणि खरं तेच ठरलं. मग वजन कमी करण्यासाठी सगळे प्रयोग केले. 9 महिने मी माझ्या पद्धतीनं डोकं वापरलं. 0 किलो वेट लॉस. त्यानंतर ही फॅमिली भेटली, माझे वेलनेस कोच संतोष सर, त्यांनी मला हा ट्रॅक दाखवला. 100% मी निगेटिव्ह होतो. 1 महिना मी त्यांचं ऐकत नव्हतो. त्याच्यानंतर 1 महिना सकस संतुलित आहार घेतला नाही. ओके, मग जेव्हा मी ज्या एरियामध्ये जॉब करत होतो तिथे एक लेडी मुलगी होती, 9वीला होती, 108 किलोची होती. आणि तिने वेलनेस फॅमिली जॉईन केली होती. एका महिन्यात तिचं 8 किलो वेट लॉस झालं, तिचं छान रिकग्नेशन झालं. आणि त्यावेळेस मी पाहिलं अक्षरशः की अरे ही फार जाड होती, अचानक चेंजेस कसे काय झाले. आणि त्याच्यानंतर माझा ट्रस्ट वाढला. म्हणजे तुम्ही सुद्धा असे खूप सारे फॅमिलीज इथे असतील की तुमचा आता विश्वास नसेल. आपण कधी विश्वास ठेवतो, आपला शेजारी किंवा आपले रिलेटिव्ह, ओके, आपले फ्रेंड्स आहेत, त्यांचं कोणाचं तरी आयुष्य बदललंय, त्यांचं वेट झाल्यानंतर मग आपला कॉन्फिडन्स वाढतो. आणि इथं असलेला 100% प्रत्येक जण तुम्ही कोणाची तरी स्टोरी पाहून आलेली आहे, त्याच्यावर कोणाला तरी बारीक होताना पाहिलेलं आहे आणि तेव्हा तुमचा विश्वास बसलेला आहे की चला त्यांचं होते तर माझं होते. आणि रियालिटी तीच आहे, माझा सुद्धा विश्वास नव्हता. मी जेव्हा त्या महिलेचं
ओके, त्या मुलीचं आयुष्य बदलताना पाहिलं की चला ही जर नववीला आहे, फक्त 14 वर्षाची ही मुलगी आहे आणि ही 8 किलो वेट लॉस करू शकते 108 किलो घेऊन, तर मी का करू शकत नाही? तर बघा, पॉझिटिव्ह विचार किती सक्सेसकडे घेऊन जातात. पहिल्या महिन्यामध्ये मी जस्ट ट्राय केला. माझ्या वेलनेस कोचने माझ्यासाठी एक गोल ठेवला होता की चलो आता 21 डेज वेट लॉस आपण जो लावलेला आहे, तर असाच गोल होता की चला 21 दिवसात सर तुम्ही 10 किलो वेट लॉस करा, सॉरी 1 महिन्यात 10 किलो वेट लॉस करा. तुम्हाला एक सकसंतुलित आहाराचा किट गिफ्ट असेल, म्हणजे हा जो सकसंतुलित आहार आहे तर याचा पूर्ण किट गिफ्ट असेल. तो मुझे तो पहले लगा कि ये नहीं हो सकता है, बहुत मुश्किल है, इतना आसान नहीं है वेट लॉस करना, क्योंकि मैंने ऑलरेडी 9 महीने ओके खुद का दिमाग लगा के बहुत सारा ट्राई किया था. तो और एक पॉजिटिव थॉट्स है कि चलो भाई करके देखते, हुआ तो हुआ, नहीं हुआ तो नहीं हुआ, हुआ तो गिफ्ट मिलने वाला है. तो चलो, गिफ्ट सबको अच्छा लगता है, अचीवमेंट भी सबको अच्छी लगती है, चाहे आपके पास कितने भी पैसे हो, लेकिन गिफ्ट की वैल्यू गिफ्ट ही होती है. ओके, उसकी वैल्यू पैसे में नहीं कर सकते. तो मैंने भी सोचा कि चलो गिफ्ट तो मिलने वाला है, तो चलो जस्ट ट्राई करेंगे. तो मैंने ट्राई करना स्टार्ट किया. पहले 10 दिन में 5 kg वेट लॉस हो, और अगले 30 डेज में ओके 30 दिन में मेरा 14 किलो फैट लॉस हुआ. अनबिलीवेबल रिजल्ट था मेरा. और मेरा खुद के ऊपर ही विश्वास नहीं था कि अरे ये क्या हुआ, मुझे तो 10 करना था. 14 किलो वेट लॉस, और दूसरे महीने में 6 kg फैट लॉस, और खाली 2 महीने में 20 किलो फैट लॉस हो. और गए 3.5 साल से ये फिजिकल फिटनेस में मेंटेन कर रहा हूँ, वेट नहीं बढ़ने दे रहा हूँ. उसके बाद अभी मसल्स गेन के ऊपर काम से स्टैमिना बिल्डिंग हो, ओके बहुत सारी इंप्रूवमेंट हेल्थ के अंदर हो गई, बहुत सारी चेंजेस, जैसे कि उम्र तो बढ़ती जा रही है लेकिन हर दिन मैं जवान लग रहा हूँ. ओके, तो मैं खुद फील करता हूँ, लोगों को क्या लगता है मुझे पता नहीं है, लेकिन मैं खुद को बहुत यंगेस्ट महसूस करता हूँ. बहुत यंग वाली फीलिंग मेरे अंदर आती है. इससे लगता है कि चलो भाई उम्र तो बढ़ती जा रही है, लेकिन अंदर से जो फीलिंग है ना वो अनबिलीवेबल है. ऐसे लगता है कि चलो 16 साल 18 साल जैसी हमारी उम्र है. तो इतनी अमेजिंग एनर्जी खुद के अंदर भी है और एक्साइटमेंट भी वैसे है. तो ऐसे मैं खुद को फील करता हूँ. ये तो ये मेरी खुद की जर्नी है. आप देखिए 88 kg वेट लॉस में वेट गेन जब हुआ था तो मेरा बॉडी स्ट्रक्चर कैसे था, अभी बॉडी स्ट्रक्चर कैसे है, फिटनेस लेवल हो या स्किन इंप्रूवमेंट हो, स्किन के लिए स्किन बूस्टर भी लेता हूँ. ऑल न्यूट्रिशन. आप जैसे आप देखोगे कि फर्स्ट टाइम इस वेलनेस फैमिली में किसी का विश्वास नहीं रहता है, जैसे मेरा भी नहीं था. मुझे एक सकसार लेना है तो मैं बहुत सारा टेंशन लेता था, अरे इतना पैसा खर्च करने का क्या. अभी देखो कि आज मेरे घर पे वेलनेस सेंटर पे हर दिन ओके 50 आदमी 100 आदमी ओके जब आते हैं फैमिली मेंबर्स, तो मैं सबको सकसार खिला सकता हूँ. ओके, वो भी अनलिमिटेड अनलिमिटेड. एक बात समझिए, ओके 100 लोग भी मेरे पास आए मिलने के लिए, तो मैं 100 लोगों को भी सकस संतुलित आहार, एनर्जी ड्रिंक, ऑल न्यूट्रिशन खिला सकता हूँ. इतना कॉन्फिडेंस भी बढ़ा है. और अभी ऐसे नहीं लगता है कि ये बहुत महंगा है. ओके, इसकी वजह है बहुत सारे लोगों को हेल्प करने के बाद आपको भी फ्री में खाने को मिलता है. तो आप एक काम कीजिए, सेल्फिश मत बनिए. पहले जैसे मैं सेल्फिश यहाँ आने के बाद मैंने एक चेंजेस किए कि मैंने लोगों को हेल्प करना स्टार्ट किए. तो ब्लेसिंग बहुत बड़ी चीज होती है. तो ब्लेसिंग क्या होता है, तो बहुत बार देखिए कि बहुत सारी हमारे लाइफ में छोटे मोटे ओके प्रॉब्लम्स आते हैं. तो ब्लेसिंग मोस्ट इम्पॉर्टेंट है. बहुत बड़े बड़े संकट से हमें एक ऐसे बोलते हैं कि सुरक्षा कवच, एक प्रोटेक्शन होता है ब्लेसिंग का. तो जैसे कि हम नाइट में बहुत सारी ड्राइविंग करते हैं, बहुत लंबे लंबा सफर होता है मेरा. तो बहुत बार ऐसे होता है कि जैसे कि सामने से गाड़ी आ रही है और ऐसे लगता है कि अभी मैं तो गया, लेकिन मालूम नहीं ऐसा क्या सुरक्षा कवच होता है ब्लेसिंग में कि कुछ नहीं होता है. ओके, ये मेरा खुद का एक्सपीरियंस है. ओके, तो मैं हर दिन थैंक यू बोलता हूँ वेलनेस फैमिली को, क्योंकि ये ब्लेसिंग है, आप सब लोगों का प्यार है, जिसकी कोई वजह से मेरे लाइफ में बहुत सारी प्रॉब्लम्स आते हैं, लेकिन ऐसे कुछ नहीं होता है कि अरे देखो. ओके, तो ये ब्लेसिंग का काम होता है. तो आप एक ही काम करो, 100% यहाँ तो रिजल्ट सबको मिलने वाला है, सबकी जिंदगी बदलने वाली है. सकस आहार में उतना पावर है, सकस आहार बेस्ट है. ओके, उसको तो कोई ऑप्शन नहीं है, क्योंकि ऑल फैमिली ऑलरेडी मेरे माता जी ओके, माता पिता जी ओके, फैमिली के जितने मेंबर्स है, मेरी बहन भी लेती है ओके, मेरे भाई, ऑल फैमिली हर दिन हम न्यूट्रिशन यूज करते हैं. क्योंकि मुझे न्यूट्रिशन के बेनिफिट सबसे पहले पता चला. मेरे बीवी को मेरी माँ बहुत बोलती थी कि अरे त्याला मारती की काय, किती पावडर खाऊ घालती, त्याची तब्येत कशी केली बघ. ओके, अशी ती पूजाला म्हणायची माझ्या बायकोला. ओके, असं व्हायचं कारण आई म्हणजे आईच असते, तिला माहिती नव्हतं की हे काय चाललेलं आहे, वेट कमी करणं किती गरजेचं आहे. आणि ते तिला नंतर लक्षात आलं की अरे हे बरोबर आहे, म्हणजे आता सगळे फॅमिली कसे हुशार झाले.
आता ती पण पावडर खाऊन बारीक झाली. म्हणजे सांगायचं तात्पर्य असंच आहे की जेव्हा फर्स्ट टाइम मम्मी माझ्याकडे आली, तिला समजलं की मी फार बारीक झालोय, अशी तब्येत झाली. तिला पाहून माहिती होतं की असा मस्त धष्टपुष्ट पैलवान झालाय आपला मुलगा. आणि ती पूजाला म्हणायची, आता बस, त्याला काय मारती काय तू, किती पावडर खाऊ घालते, असा किस्सा होत होता. पण हे तुमच्या फॅमिलीत होत असेल की अरे बस करा आता, ओके. म्हणजे ही रियालिटी आहे. आणि पाहता पाहता आज सगळी फॅमिली घेते. म्हणजे माइंडसेट सुरुवातीला सगळ्यांचा तसाच असतो, पण सकसार जेव्हा पोटात जातो लाईफ चेंज होते. ओके. तर एकच करा, फॅमिली रिझल्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आपला लाईफ पार्टनर, ओके, आपला जोडीदार, त्याला फिट बनवा. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, मी नेहमी सांगतो कॉलवर सुद्धा, की एक वेळ आपली मुलं सुद्धा, आज जरी तुमची मुलं तुम्हाला खूप प्रेमाने बोलतायत, सगळ्या गोष्टी होत आहेत, जेव्हा त्याची बायको येते, ओके, तेव्हा ते चित्र बदलतं. नंतर कालांतराने वेळ चेंज होते. पण आयुष्यभर जर आपल्याला कोण साथ देत असेल तर आपलं शरीर आणि आपला लाईफ पार्टनर. ओके. तर दोघांची हेल्थ मोस्ट इम्पॉर्टंट आहे, त्याचबरोबर फॅमिली हेल्थ. कारण जेव्हा कधी तुम्ही संकटात राहतात तर बघा, तुमचा लाईफ पार्टनर तुम्हाला त्या संकटामध्ये एक सुरक्षा कवच म्हणून आपल्या पाठीमागे राहतो. म्हणून मोस्ट इम्पॉर्टंट आहे कपल एक्सरसाइज, फॅमिली एक्सरसाइज. मी पाहिलं की आज खूप सारे कपल होते. आणि जेव्हा मी पाहतो की चलो फॅमिली फॅमिली एक्सरसाइज करतायत, तर तो माझ्यासाठी खूप प्राऊड मोमेंट असते. ओके. कारण मिशन तेच आहे. कारण जेव्हा जस्ट आम्ही हे चालू केलं होतं मिशन, तर ओके, एक होतं मिशन की चलो प्रत्येक घरामध्ये ही फॅमिली गेली पाहिजे, घरातला प्रत्येक सदस्य हेल्दी आणि हॅपी बनवायचा. आणि पाहता पाहता आज ते स्वप्न पूर्ण होताना दिसतंय. आणि हे खरं असं स्वप्न कधी पूर्ण होईल जेव्हा तुम्ही, ओके, जसं की एक सलमान खानची मूवी होती बघा, की त्याच्यामध्ये त्याने एक छान दिला होता की ओके, पुढच्या 3 लोकांना तुम्ही मदत करा, पुढच्या 3 लोकांना तुम्ही हेल्प करा. ओके. आणि ते खरं सांगतो की ती कन्सेप्ट इथं लागू होईल आपल्या फॅमिलीमध्ये. ओके. कोणती थी मुझे मालूम नहीं है, लेकिन बहुत बढ़िया मूवी थी की तुम्ही 3 लोकांना हेल्प करा. ओके. तर या कन्सेप्ट मध्ये जर आपण या वेळी गेलो, तर प्रत्येकाने 3-3 लोकांना जरी हेल्प केलं तर फास्ट ही कम्युनिटी इतकी फास्ट होईल की घराघरामध्ये वेलनेस पोहोचेल आणि प्रत्येक फॅमिलीला एक बेटर हेल्थ मिळेल. तर इथून जाताना एकच करा की चलो, ह्याच्या अगोदर प्रत्येक जण सेल्फिश राहतो, नो प्रॉब्लेम. पण एक ज्याला म्हणतो की आपण दिलदार बना, घेणाऱ्यातले नाही तर देणाऱ्यातले बनायचं आपल्याला. ओके. तो बहुत बार हमें ऐसे लगता है कि चलो मुझे आना चाहिए, मुझे आना चाहिए. अभी आप कन्सेप्ट चेंज करो. ओके. आपण आता देणाऱ्यातले आपल्याला व्हायचे. आपल्यामुळे कोणाची तरी लाईफ चेंज झाली पाहिजे, कोणाच्या तरी आयुष्यामध्ये आनंद, कोणाच्या तरी आयुष्यातून दुःख आपल्याला घालवायचंय. खूप सारे डिसीजनी ऑलरेडी लोक समाजात खूप मोठ्या प्रॉब्लेम संकटामध्ये आहेत. आणि त्यांना जर आज कोच म्हणून आपण हेल्प केली तर लोकांच्या आयुष्यातून खूप मोठं संकट आपण घालू शकतो. इथून खूप साऱ्या फॅमिलीच्या आयुष्यातून दुःख गेलेलं आहे. ओके. चांगली हेल्थ इम्प्रुव्हमेंट झालेली आहे आयुष्यात, खूप चांगलं नंदनवन होतंय, खूप चांगल्या गोष्टी आज घडत आहेत. आणि खरंच ही अभिमानाची गोष्ट आहे. तर चला, वेळ खूप झाला वाटते, मला वाटतं तिसरी बॅच पण आपली असेल. तर सॉरी, मला लक्षात नाही आलं की आपल्याला कधी करायचं. चलो तो त्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच म्हणेल निर्मला मॅम, संदीप सर, ओके, विद्या मॅडम आणि सुनीता मॅम. आप सब ग्रेट हो, और ऑल लीडरशिप. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू. येस, थँक्यू व्हेरी मच सर. तर नक्कीच सर, खरंच आज कॉल तुम्ही पाहिलेला असेल, स्टार्ट टू एंड 100 आणि हे पहिल्यांदा झालंय सर. 15 ऑगस्टला कॉलला नक्कीच आपल्या मार्गदर्शनाखाली ही एक फांदी तुम्ही तयार करून दिली होती की चलो एक कॉल आप तयार करो. आणि त्या या एका वर्षातली ही हिस्ट्री आहे, नॉन स्टॉप 100 पार्टिसिपेंट, आणि ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळं. तर कॉलवरती जे सदस्य आहे त्यांना मी एकच सांगेल, आज तुम्हाला कळालं असेल की ही लिडरशिप कोणाला पाहून घडलेली आहे. हे असे अमेझिंग लीडर आहेत आणि त्यांच्या बोटाला धरून आम्ही पाऊल टाकायला शिकलोय. आणि तेच जे सरांकडून आमच्याकडे येत असतं ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही फक्त माध्यम आहोत. तुमच्यापर्यंत जे नॉलेज येतं ते आम्हाला सरांकडून मिळत असतं. तर आम्ही नेहमीच सांगत असतो, आपापल्या आरोग्य सल्लागारांना फॉलो करा, ग्रेट लिडरशिपला फॉलो करा. जे आम्ही करतोय नेहमी बोलत असतो, जिनके साथ रहोगे उनके जैसा बनोगे, लेकिन जो वो करते हैं वैसा करना पडेगा. तर येस सर, अमेझिंग लोकांनी एन्जॉय केलंय, सर्व एन्जॉय करत होते. आणि एवढे फोन सर, मी चेअरअप एका बाजूला करत होते आणि एका बाजूला मला ते फोन येत होते की आम्ही जॉईन होत नाही, आम्ही जॉईन होत नाहीये. ऑल लिडरशिप, तर त्यांना एक आम्ही सांगितलं होतं लवकर जॉईन व्हा.
तर आपण पाहिलं असेल जे सदस्य जॉईन झाले त्यांना मौका मिळाला, अनमोल मार्गदर्शन तुम्हाला ऐकायला मिळालं. सरांनी खूप छान असं मार्गदर्शन केलं जे आम्ही ऐकत असतो आणि आमचा प्रयत्न होता की ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, कारण सोनाराने कान टोचलेलं दुखत नाही, है की नाही. तर सरांनी खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे. याचा तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल घडवून घ्या. एकही शब्द असा नव्हता की त्याचा तुमच्या आयुष्यात उपयोग होणार नाही. एक नाही एक शब्द असा होता, जी स्टोरी होती सरांच्या लाईफ मध्ये घडलेली, जे आम्ही सरांच्या सोबत राहून अनुभवलेली आहे आणि सरांना आम्ही पाहिलेलं आहे. तर नक्कीच थँक्यू व्हेरी मच. परत एकदा बोलेल, ग्रेट गुरु स्वतःच्या लाईफ मध्ये खरंच अमेझिंग असा चेंज करून आज आता लाखो सदस्यांपर्यंत सरांची वाटचाल चालू आहे. सरांनी जसं सांगितलं 3 लोकांना द्या, ते 3 लाख कधी होतील हे तुम्हालाच कळणार नाही. सरांनी छोटस रोपटं लावलं होतं देवा वेलनेस फॅमिलीचं आणि अशा ह्या अनेक फांद्या आता सरांच्या या देवा वेलनेस फॅमिलीच्या ब्रँचेस झालेल्या आहे. महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये नंबर 1 फॅमिली ही देवा हेल्थ अँड वेलनेस फॅमिली झालेली आहे आणि आपल्याला कौतुक आणि अभिमान आहे की आपण या वेलनेस फॅमिलीचा हिस्सा आहोत. तर परत एकदा वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच ग्रेट मागुरु भानुदास भालेराव सर. आणि नक्कीच आता आपण नेक्स्ट बॅचला जाणार आहोत. तो कैसा आपण सर्वांचेच रिझल्ट नक्कीच घेतलेले आहे, सर्वांचं आपण मत घेतलेलं आहे. विद्या मॅडमचा आवाज आला नव्हता तर 2 मिनिटं आपण त्यांच्याकडे जाऊया. आणि त्याच्या अगोदर 1च मिनिटं मी गवळी सरांकडे जाणार आहे की कमांडो केलेले व्यक्ती आहेत. आमचे लीडर तुम्हाला कसे वाटले, तुमचं कमांडो आणि आमच्या लीडरचा नक्की काय डिफरन्स आहे तो 2 मिनिटात सांगायचा आहे, 2 मिनिटांमध्ये. कारण तुम्ही सुद्धा खूप छान असं एन्जॉय केलंय, सरांना मॅच करण्याचा प्रयत्न केलाय. थोडासा अनुभव शेअर करायचा आहे सर. आवाज का येतो आवाज? यस यस. ग्रेट मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. ग्रेट मॉर्निंग भालेराव सर, ग्रेट मॉर्निंग. जबरदस्त एक्सरसाइज. कमांडो आता आमच्या एका आर्मी भाऊने सांगितलंच की 6 महिन्यात त्याने केलं नाही ते आता केलं, याचं सगळं आलं की खरोखर एनर्जेटिक म्हणजे एक्सलंट, म्हणजे खरोखर इतकं इन्स्पायर झालो की नो डाऊट ग्रेट वर्कआउट. म्हणजे इतका स्टॅमिना 45 मिनिटं टिकवणं हे काही साधी सोपी गोष्ट नाही. आणि खरंच तुम्ही म्हणाला की बाप होता है, तर खरंच आहे. यस तर आम्ही कोणत्या तालमीतले खिलाडी आहोत हेच तुम्हाला सर्वांना दाखवायचं होतं. तर आम्हाला तालीम देणारे असे लिडरशिप आहे म्हणून तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. यस हलके में नाही लेना है. यस तेच सांगत असतो की हे सगळं येतं, त्याला एकमेव गोष्ट म्हणजे सातत्य सकस आहारातलं सातत्य, एक्सरसाइज. सातत्याशिवाय कुठलीच गोष्ट आयुष्यात